नमस्कार. आज आपण मोठा माठ कसा तयार करायचा यासाठी चाकावर चिखल टाकलेला आहे आणि आता मोठा माठ करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. प्रथम चिखलाला आकार देण्यासाठी बुडापासून मोठे मोठे करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि मग मधला भाग पोकळ झाल्यानंतर पुन्हा त्याला आपण वर 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 चिखल हळूहळू उडीत नेला आहे. असा एवढा भाग पोकळ झाला म्हणजे आपल्याला पाहिजे तितका माठ आतील भागात पोकळ तयार करता येतो. जितका जास्त पोकळ होईल तेवढा घाडण्याचा त्रास कमी होतो. म्हणूनच चाकावर जेवढं मोठा बनविता येईल तेवढा बनविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे मोठा बनविण्याचे जो प्रक्रिया आहे ती माती कशा प्रकारची आहे त्याच्यावर अवलंबून असते. वारुळाची माती, नदीची कमी केवटा असलेली माती, कमी चिकट असलेली माती ही जर असेल तर जास्त पोकळ बनविता येत नाही, कारण ती माती ओढता येत नाही आणि जर ओढण्याचा प्रयत्न केला तर ती शेणासारखी पसरते व चाकावरच ढेर होते, चाकावरच अशी खाली बसते आणि मोठा माठ बनविला जाऊ शकत नाही. मोठा माठ बनवायचा असेल तर माती चोपण असलेली असली पाहिजे, अत्यंत चांगली माती असली पाहिजे. लोण्यासारखी माती असल्यानंतर मग पाहिजे तेवढा आकार देता येतो. आता आपण बघत आहोत की हळूहळू त्याचा आपण आकार वाढीत चाललेला आहे. जर आपण एकदमच ओढण्याचा प्रयत्न केला तर ते जमत नाही. कमीत कमी 2 ते 3 वेळेस त्याला खालून वरपर्यंत आकार देत न्यावे लागते आणि मग एकदा चांगला पातळ चिखल झाला, जाड राहिला नाही
की मग त्याला जास्त ओढून घेता येत नाही, आणि ओढून घेतलं तर मग तोही फुटण्याची शक्यता असते. म्हणून वाजवीपेक्षा जास्त त्याला मोठे करणेही बरोबर नसते. हा जो आकार झालेला आहे तो बऱ्यापैकी मोठा झालेला आहे. त्याचा काठ तयार करून, काठाचा आकार करून त्याला रेघीचे डिझाईन आतल्या बाजूने आणि बाहेरून सुद्धा देता येते. आणि ते दिले आणि त्याच्यावर कापड फिरविला की त्याला अधिक मऊपणा येतो. त्याला आपण छाती वगैरे म्हणतो. तर ती छाती एकदा फिरविली की मग आपले काम पूर्ण होते आणि चाकावरून आपल्याला तो माठ खाली घेता येतो. अशा प्रकारे आपण माठ तयार केल्यानंतर चाकावरून खाली काढून घ्यायचे आणि व्यवस्थित सुकल्यानंतर, वाळल्यानंतर नाही, थोडी सुकल्यानंतर काठ चांगला सुकला पाहिजे तरच ते घाटता येतात. कारण मानकाठाच्या बळाने काठावर जोर पडतो आणि जर ओला असेल तर काठ तुटून जातो. म्हणून घालण्याकरिता काठ तोंड माठाची चांगले व्यवस्थित सुकले पाहिजे. हाताची त्याला बळ लागले तरी फुटले नाही पाहिजे. इथपतच त्याला चांगलं सुकून द्यावा लागतो आणि त्याच्यात जास्त बोट राहणार नाही इतपत अशी त्याची परीक्षा घेऊन तो वाळला आहे की नाही, सुकला आहे की नाही हे बघता येते. आणि मग घडण्याची प्रक्रिया करणार. ही झाली उतरण्याची प्रक्रिया. घडण्याची प्रक्रिया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये स्वतंत्ररित्या टाकणार आहोत. आता संपूर्ण रीतीने तयार झालेला आहे. आता आपण याला चाकावरून खाली उतरून घेऊ.